नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज महाद्वाड भाऊंच्या आपण ओव्याच्या प्लॉट मध्ये आहोत. त्यांचे आधी व्हिडिओ पाहिलेले आहेत. ते मुदखेड तालुक्यातले आहेत आणि त्यांच्या गावाचं नाव डोंगरगाव. डोंगरगाव, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. ते नांदेड जिल्ह्यातले मुदखेड तालुक्यातले डोंगरगावचे शेतकरी आहेत आणि ते एक प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांचा आम्ही पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं. वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये करत असतात आणि या भागात ओवा कोणी घेत नाही. घेते का भाऊ? तर त्यांनी कुठेतरी पाहिलं असेल, त्यांनी यावर्षी ओवा घ्यायला सुरुवात केली. गेल्या वर्षी घेतला होता. किती घेतला होता? अर्धा एकर. त्यांनी मागच्या वर्षीपासून त्यांनी ओवा घ्यायला सुरुवात केली. मागच्या वर्षी अर्ध्या एकरात आपल्याला किती ओवा झाला? मागच्या वर्षी सर 1 क्विंटल 17 किलो झाला. अच्छा. अर्धा एकर मध्ये, अर्धा एकरामध्ये 1 क्विंटल 17 किलो ओवा त्यांना झाला. आणि 1 क्विंटलचे भाव काय मिळाले? 400 रुपये किलोनी आपला घरूनच नेला सर. तर 400 रुपये किलो म्हणजे 10 किलोचे 4000, 100 किलोचे 40,000. म्हणजे त्यांचा ओवा घरूनच 40,000 रुपये किलोनं विकला गेला. आपलं हे असल्यामुळे त्याचे तेज तिखटपणा त्याला जास्त आहे आणि आपल्या ओव्यापेक्षा जाडी जास्त आहे. आपल्या दुकानातला ओवा जर 300 रुपये किलो जात असेल तर माझा 400 रुपये किलो जाते. बघा बंधूंनो, जिथे क्वालिटी आहे तिथे 2 पैसे होतात. फक्त संयम ठेवावा लागतो, चांगलं उत्पादन घ्यावं लागते, क्वालिटी मेंटेन करावी लागते. त्यांचा 1.25 क्विंटल ओवा घरून 400 रुपये किलोनं गेला. हे या गोष्टीचा पुरावा आहे की जर क्वालिटी असेल तर विकल्या जाते. आणि त्यांचा मागच्या वर्षी विकल्या गेला म्हणून त्यांनी यावर्षी परत लावला. बेड करून लावला त्यांनी. बेडवर मागच्या वर्षी असाच लावला होता? नाही सर, मागच्या वर्षी वर्षी थोडं चेंज केलं. मागच्या वर्षी काय असा फोकून दिला होता? बघा, मागच्या वर्षी त्यांनी असा फोकून दिला होता. यावर्षी त्यांनी सिस्टमॅटिक लागवण केली किंवा पेरणी केली. कांदा पेरणी यंत्रानंच कांदा पेरणी यंत्रानंच त्यांनी ओव्याची पेरणी केली. आता हे अर्ध्या एकरासाठी बियाणं किती लागलं तुम्हाला? याच्यामध्ये सर 1.5 किलोच्या जवळपास लागलं. बघा, 1.5 किलो बियाण्यात अर्धा एकराची पेरणी म्हणजे एकरी फक्त 3 किलो बियाणं. खत नाही सर. खत नाही. ओव्याला काही खाते का? नाही सर. बघा, याला डुक्कर खात नाही, शेळी नाही खात, म्हणजे कुठलंच जनावर खात नाही. नंतर बियाणाचाच फक्त खर्च, शेत तयार करणं, बियाणं आणणं, बियाण्याची पेरणी करणं आणि ओव्याला पाणी कमी लागते. ओव्या तुमच्याकडे जर पाणी कमी असेल तर ओवा हे एक हुकमी पीक आहे. मी अकोट भागातले ओव्याचे प्लॉट पाहिले आहेत. ते शेतकरी मुगावर ओवा घेतात आणि मूग पावसाळ्यात लावलेला असतो, निघाला की ते कोरडो ओवा घेतात आणि त्यांना चांगलं उत्पन्न येते. तर चांगलं जर केलं तर अर्ध्या एकरात किती निघू शकतो? तुम्हाला 1 क्विंटल काही किलो निघला? 17 किलो. 17 किलो. चांगलं आलं तर 1.5 क्विंटलच्या चांगलं आलं तर 1.5 क्विंटल म्हणजे एका एकरात 3 क्विंटल ओवा होऊ शकतो. याला तुम्हाला रासायनिक खतं नाहीत, फवारण्या नाही, जनावराचा त्रास नाही. तर पेरणं आणि त्याला पाणी देणं, एक 3-4 पाण्यातच येईल असं पीक मला दिसतंय. हे याला 3 पाण्यात हे पीक येते. भारी जमिनीमध्ये तर हे पीक अकोट भागातले शेतकरी कोरडवाहू घेतात. म्हणजे पेरून तो उगवला की त्यांचं म्हणणं की आमचं पीक घरी आल्यासारखं असते. कारण त्या जमिनी वेगळ्या आहेत, इथे काय होईल ते सांगता येत नाही. परंतु हे एक मसाल्याच्या पिकातलं महत्वाचं पीक आहे. हे शेतकऱ्यासाठी एक पर्यायी पीक होऊ शकते. तर जसं महाद्वाड भाऊंनी त्यांच्या शेतीत वेगवेगळी आयुर्वेदिक वनस्पतीची
पिकं लावली आहेत, आयुर्वेदिक औषधाची पिकं लावली आहेत, मसाल्याची पिकं लावली आहेत. मी बंधूंनो आपल्याला आवाहन करतो की गुंठा, 2 गुंठे, 3 गुंठे अशा प्रकारचे प्रयोग आपण आपल्या शेतामध्ये करा. वेगळा पर्याय शोधा. शेतीमधून वेगळ्या पद्धतीनं 2 पैसे कमावण्याचा प्रयत्न करा. बंधूंनो, आमची माहिती जर आपल्याला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर या पिकाविषयी आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल तर महाद्वाड भाऊंना फोन करा. त्यांचा नंबर आम्ही तुम्हाला शेअर करू देऊ. आम्हाला फोन करा. आमच्यासोबत या वेगळ्या वेगळ्या माहितीसाठी जोडलेले राहा आणि आमच्या YouTube चॅनलचे व्हिडिओ असेच ऑब्झर्व करत राहा. धन्यवाद.